सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. काही दिवसापासून दिल्ली येथे जंतर मंतरवरती विद्यार्थी आंदोलन करत होते आणि हे आंदोलनाचं कारण तुम्हाला माहीत आहे. मागच्या काळामध्ये जे पेपर फुटीचे प्रकार घडलेत, तर हे प्रकार घडू नये यासाठी विद्यार्थी आंदोलन करत होते, उपोषण करत होते. आणि हे जे पेपर फुटीचे प्रकार घडला आहे, तर याला जिम्मेदार शिक्षण मंत्री आहेत. तर शिक्षण मंत्रीने राजीनामा द्यावा म्हणून हे आंदोलन चालू होते. आणि हे आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार करण्यात आला, त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पूर्ण भारतामध्ये. तर विद्यार्थ्यांच्या सपोर्टसाठी काही नेते मंडळी आले, काही फिल्म इंडस्ट्रीमधले लोक आलेत विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी. आणि विद्यार्थी लोकांनी आपला लढा हा चालूच ठेवला. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशा निर्णयावरती विद्यार्थी ठाम होते. आणि मग हे सगळं करत असताना शेवटी सरकारला विद्यार्थ्यांपुढं झुकावं लागलं आणि शिक्षण मंत्रीला राजीनामा द्यावा लागला. तर हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा माझा एकच आहे की एकतामध्ये किती ताकद असते. एकट्या माणसाला कोणीही दाबण्याचा प्रयत्न करतंय, परंतु जेव्हा सगळे एकजूट होतात, आपल्या न्याय हक्कासाठी लढतात एकजूट होऊन, तर चांगल्या चांगल्या लोकांना पण झुकावं लागतं. हे आज विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय. सगळे विद्यार्थी एक झालेत आणि सरकारला मजबूर केलं शिक्षण मंत्रींचा राजीनामा देण्यासाठी. म्हणून कोणतंही काम करण्यासाठी एकजूट होणं फार महत्त्वाचं असतं. एकजुटीची ताकद ही कोणी तोडू शकत नाही, हे आज विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं. अशाच प्रकारे कोणाला न्याय हक्क देण्यासाठी एकजुटीने लढायला पाहिजेत. थोडा त्रास होतो, पण विजय नक्की होतो. तर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.